सुप्रभात मित्रांनो, श्री स्वामी समर्थ। आज आहे सोमवार, रविवारची रात्र। आम्ही ज्यावेळी चालत येत होतो त्यावेळी 15 किलोमीटरपर्यंत तरी आम्हाला कुठला लॉजिंग हॉटेल वगैरे काही मिळालं नाही। आणि रविवार रात्री हे ब्रह्मापुरीमध्ये आम्ही आलो आणि हे ऑफिसचे मालक दादा यांनी आम्हाला इथं ऑफिसमध्ये छान सुंदर राहायची सोय करून दिली। माणुसकीचं जिवंत उदाहरण म्हणजे हे दादा होते आणि कणाकणात मनामनात स्वामी आहेत हे दादांनी दाखवून दिले। इथं आमची राहायची सोय सुंदर पद्धतीनं अंतरून पांघरून सगळी टोटल सोय खाण्यापिण्यापर्यंतची सगळी करून दिली। आम्ही त्यांचे आभार किती मानले तर कमीच आहे। श्री स्वामी समर्थ। या दादांचा आम्ही कायम म्हणजे आयुष्यभर यांचे मदत केलेली विसरणार नाही। आता इथून यांचे आभार मानून आम्ही पुढचा प्रवास चालू करतो। आता ब्रह्मापुरीमधून निघणार आहे मित्रांनो। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। सोलापूर 40 किलोमीटर राहिले। रमेश, काय थंडी वाजल्या? कसं झाले? काय प्रॉब्लेम आहे? लूज मोशन। हे आहे मित्रांनो बेगमपूर नदी। मंगळवेढा सोलापूर एक्सप्रेस हायवे। आता आम्ही जगावमध्ये आहे। इथून आता पुढं एक 30-35 किलोमीटर आहे इथून सोलापूर। काय ते ऍक्टिव्हिटी मित्रांनो, फायनली आम्हाला ज्या नावाची अपेक्षा होती ते आम्हाला दिसले बोर्डावर। अक्कलकोट 67 किलोमीटर। खूप मनाला आनंद झाला अक्कलकोट नाव पाहून। 67 किलोमीटर आहे। दुपारचं 2:30 वाजल्यात। आम्ही इथं आता थोडंसं जेवण केलंय, त्या झाडाखाली विश्रांती करायचा विचार करतोय आम्ही। आता संध्याकाळचे 8:30 वाजल्यात। आता आम्ही जेवायसाठी आलो इथं। सोलापूरच्या अलीकडे 20-22 किलोमीटर अलीकडे कामठी म्हणून गाव आहे। तर राहण्याची सोय पण केली लॉजमध्ये आणि इथे जेवणासाठी आम्ही आलो।